वड्डी गावच्या राजकारणात पुन्हा एकदा एकमुखी निर्णयाची नोंद झाली असून वड्डी ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सौ सुनीता मारुती नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला। ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या विशेष बैठकीस मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शिवानंद कोळी व ग्रामसेविका शीतल जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले। प्रभारी सरपंच पदासाठी केवळ सुनीताताई नाईक यांचाच अर्ज आल्याने त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली। निर्णय होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। निवडीनंतर बोलताना सुनीताताई नाईक यांनी गावातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्ट्रीट लाईट आदी मूलभूत सुविधांवर तातडीने काम हाती घेतले जाईल असे त्यांनी सांगितले। सर्व सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज, युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज, युवराणी अनुसयाराजे पटवर्धन महाराज यांची उपस्थिती लाभली। ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्ये माझी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते व ग्रामपंचायतमध्ये जी रखडलेली कामे आहेत ती मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करीन।